हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण ब्लाऊजवरून मापं काढणार आहे. ब्लाऊजवरून मापं काढून त्याच मापाचं आपण पेपर कटिंग करणार आहे. म्हणजे ब्लाऊजवरून मापं काढून पेपर कटिंग कशी करायची आपण हे यामध्ये शिकणार आहे. तर बघा, हे कस्टमरचे ब्लाऊज आहे. त्या ब्लाऊज मापानुसारच आपण मापांची कटिंग करणार आहे. तर बघा, ब्लाऊजवरून मापं कसे काढायचे हे आपण यामध्ये बघणार आहे. तर बघा, एक ही पट्टी आहे, ही आपली बटनची पट्टी आहे. तर ही जास्त असते या साईडनं, तर आपण इकडच्या साईडनं माप घेणार. बघा, हे आपल्याला आहे 9 इंच. बघा, आपली ही असं थोडंसंच खेचायचं, जास्त खेचायचं नाही. तर आपलं बघा, हे छाती, तर आपलं हे 36 मापाचं आहे. तर याचा चौथा 9 येतो. आणि आपल्याला याच्यामध्ये 1.5 या 2 इंच मार्जिंगसाठी करायचं. आता मी 1.5 इंच घेतलेलं आहे. तर बघा, ही आपली 10.5ची घडी येईल. तर हे असं मी तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे आता आपलं छातीचं माप आपण असं काढलेलं आहे. नंतर आपण कमरचं माप कसं घ्यायचं, तर बघा, एका टोकापासून टेप व्यवस्थित घट्ट पकडून सेम शेवटपर्यंत न्यायचा. आता बघा, कमर किती आपली 34 आलेली आहे. तर जे आता आपण जिथे कमरेचं आहे तिथे लिहिलेलं आहे. बघा, 34 आपली कमर आहे. त्याचा चौथा आपण 8.5, त्याच्यामध्ये ही प्लस आपण 1.5 इंच घेऊ. तर बघा, आपलं हे 9.5 येईल. तर आपलं हे 9.5ची घडी येईल. तर असं तयार करून घ्यायचं. तर बघा, आता आपण बाही उंची मोजायची. बघा, टोकापासून लावायचं शोल्डरच्या. तर बघा, ही आपली 7 इंच आलेली आहे. आणि दंडघेर आपला हा 5.5. तर हे अशा प्रकारे मापा घ्यायचे ब्लाऊजवरून. तर बघा, आपली बाही आहे 7 इंच आणि दंडघेर आपला आहे 5.5. आता उंची, आता आपलं अस्तरचं असलं तर 1 इंच घ्यायचं उंचीमध्ये, आणि साधं असलं तर 1.5 इंच. आता हा डबलमध्ये आपलं 7 दुनी 14 आणि 5.5चं 11 दंडघेर. आणि शोल्डर मी 11 घेतलेला आहे. आणि बघा, समोरचा गडा 6 इंचाचा आहे. आणि मागचा गडा तो पण छोटा आहे. तर बघा, हा 8 इंचाचा, 8.5 इंचाचा येतो आहे. तर बघा, हे असं आपण लिहून घ्यायचं. जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा या मापानुसार करायचं. बघा, समोरचा गळा 6 इंच घेतलेला आहे आणि मागचा गळा 8.5. तर बघा, आता आपण पूर्ण उंची घेऊ. उंची व्यवस्थित लावायचा. आपला जो कपडा आहे व्यवस्थित ठेवायचा आणि शोल्डरपासून तर कमरेपर्यंत बघा अशी ही उंची मोजायची. तर बघा, आपली उंची आहे 13.5. तर आपण त्याला नंतर कटिंग म्हणजे पेपरवर टाकताना आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळू. तर आपलं बघा, इथे 13.5 केलेलं आहे. आणि नंतर जे काय वाढवायचं ते आपण पेपरवर वाढवतो. तर बघा, आता आपण हे ब्लाऊजवरून मापं काढलेले आहे आणि आता या मापानुसार आपण कटिंग करणार आहे. तर बघा, आपली हे 36 मापाचं पेपर कटिंग करणार आपण. हे जे आपण ब्लाऊजवरून मापं काढले त्या मापानुसारच आपण हे कटिंग करणार. तर बघा, आपली पूर्ण उंची काय आहे, तर आपली हे 13.5 आहे. तर तिच्यामध्ये आपण 1 इंच मिळवलं तर हे 14.5. म्हणजे कोणत्याही मापाचं असो, उंची असो, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच मार्जिंगसाठी टाकायचंच आहे. आता हे वरची रेष जी आपण मारली ही शोल्डरकडची आहे. तर आपलं शोल्डर बघा, शोल्डर आपलं हे 5.5 घेतलेलं आहे. हे बघा, 5.5 आहे. आणि गळारुंदी मी हे 2.5 लावलेली आहे. आणि हा मुंडा खोली मी ह्या 6 इंचावर घेतलेला आहे. आणि ही सरळ रेष ओढून घेईल. आणि बघा, इथे आपण हे छातीचं माप टाकणार. तर आपले चौथा हा 9 आहे आणि त्यामध्ये आपण 2 इंच घेतला आहे. 1.5 या 2 इंच तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मार्जिन घेऊ शकता. आता आपण हे 2 इंच घेतलेलं आहे. आणि इथे आपण हा 1.5 इंच आणि 1.25 इंच हे मुंडा खोलीकडचा आकार आहे. आणि याचा मध्य घेऊन इथे पॉईंट केलेला आहे. आणि आता आपल्याला हे आकार द्यायचे हे मुंडा खोलीकडचे. हा आपला आधी वरचा आकार द्यायचा, नंतर खोल. हा एक खोल भाग आपला समोरकडे येतो. बघा, आपला गळा आहे, समोरचा गळा 6 इंच आणि खालच्या साईडने मी 2.5 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच असा हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि असा गोल आकार द्यायचा. जर तुम्हाला डिझाईनचा द्यायचा असेल तर डिझाईनचा बी द्यायचा. आता आपण आधी गोल दिलेला आहे.
हे बघा कमर आपली आहे 34, त्याचा आपण चौथा 8.5 आणि एक कमरसाठी एक टक्स मागे घ्यावा लागतो, तो 1 इंच आणि आपली ही 1.5 इंच मार्जिन, 1.5 या 2 इंच आपण हे मार्जिन घ्यायचे. तर बघा हे अशा प्रकारे आपण एवढं केलेलं आहे. आता आपल्याला योकपट्टी टाकायची आहे. तर बघा खालच्या साईडने मी 2.5 इंचावर निशाण लावलेलं आहे. हे पूर्ण हे जोडून घ्यायचं 2.5 इंचाचं. ही आपली योकपट्टी आहे आणि इकडनं समोरकडून आपण हे 1 इंच घ्यायचं वरती टोक. बघा असं हे इथून अर्ध्या मध्यातून आकार द्यायचा आणि बघा ही आपली योकपट्टी तयार झालेली आहे. आणि जर आता आपल्याला कटोरी तयार करायची आहे तर कटोरी तयार आपल्याला 5.5ची पाहिजे. तर बघा मी 5.5वर निशाण लावलं आणि ह्या बगलेकडे 2.5 इंच आणि गळ्याकडे 1 इंच आणि हे असे पॉईंट देऊन आधी असा आकार द्यायचा, नंतर मग गर्द आकार करायचा. तर बघा ही आपली अशी कटोरी आहे. आता ही आपली तुकडा कटोरी आहे. हिला आपल्याला वेगळी एका पेपरवर वाढवायची आहे. तर बघा आता आपण हे एवढं कट करून घ्यायचं. आधी वरचा भाग कट करायचा. हे बघा असं आपण आता एवढं कटिंग केलेलं आहे आणि आता आपल्याला हे सेंटरमधून कट करायचं. हे बघा हे खालचं उरलेलं आहे, जे रेषेच्या खालचं हे कट करून घ्यायचं आणि सेंटरमधून आपण हे कट करू. इथे कट केल्यावर आपले 2 भाग होतील, एक आपला पाठीमागचा भाग आणि एक समोरचा भाग. तर बघा हे 2 भाग आहे आपल्याला. तर आपण आता समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ. हा आपला गोलगडा आहे, हा कट करून घेऊ आणि हा खोल भाग आहे, हा समोरच्या भागाकडे येतो, हाही कट करून घ्यायचा आणि आपली ही योकपट्टी. बघा आपण ही योकपट्टी पेपर कटिंग केलेली आहे. हिला कपड्यावर टाकताना यामध्ये 1/2 इंच वाढवायचा. बघा आपली साईड पीस आणि ही कटोरी आपली ही तुकडा कटोरी आहे, हिला आपण नंतर पेपरवर वाढवू. आणि बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे. आता आपला जो गळा आहे तो आपला हा 8.5चा आहे. हे बघा 8.5वर निशाण लावलेलं मी आणि 2.5 इंच रुंदी आणि वरच्या साईडने ही 2.5 इंच हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. बघा आपला हा छोटा गळा आहे 8.5चा, असा गोल आकार देऊन घ्यायचा. आणि आता हा गळा आपण हा कट केलेला आहे. याच्यामध्ये आपण काही 1/2 इंच वाढवलेला नाही, कारण गोल गळा असल्यामुळे गळा वाढतोच. तर बघा आता आपला हा पाठीमागच्या गळ्याचं पण झालेला आहे. आता कटोरी कशी वाढवायची, तर बघा आता आपण हे बघणार आहे कटोरी कशी वाढवायची. बघा तिला अशी व्यवस्थित क्रॉसमध्ये ठेवलेली आहे मी आणि सेम जसं तसं आपण हे उतारून घ्यायचं. म्हणजे जी कटोरी आहे ते सेम आपण तशीच उतारल्यावर बघा हा मध्य सेंटर मी असा हा पॉईंट दिलेला आहे याच्या आणि नंतर वाढवायचं. बघा या साईडने मी 1.5 इंच वाढवले. बघा इकडे 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच आणि जो आपला सेंटरचा पॉईंट आहे तिथूनही मी 1.5 इंच वाढवलेला आहे. हे बघा 1.5 इंच आणि साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला 1/2 इंच जी आपली मार्जिंग आहे त्या पद्धतीने. आणि आता आपण जे पॉईंट तयार केलेले आहे ते असे जोडून घ्यायचे. हे बघा जे आपण असे जोडलेले पॉईंट केलेले ते जोडून घ्यायचे आणि हा जो गोल आकार आहे तो हाताने असा व्यवस्थित द्यायचा. वरच्या साईडने 1/2 इंचाच्या सिच्याने यायचा आणि खाली जो 1.5 इंचाचा आहे तिथे असा हा जोडवायचा. तर बघा असा गोल आकार व्यवस्थित येऊ द्यायचा. आपली ही कटोरी आपण बघा हे सेम अशी ठेवलेली आहे आणि तिला कशी वाढवली आहे ते बघितलं आपण. तर अशा प्रकारे कटोरी वाढवायची. ही कटोरी छान बसते वाढवलेली कटोरी. या प्रकारे तुम्ही कटोरी करून बघा, आपली कटोरी छान बसते. आता आपण हिला हे कट करून घेऊ. हे बघा आपली 36 मापाची आहे. हे आपल्याला 34लाही चालेल आणि 38 मापालाही चालेल. म्हणजे 1-2 इंच इकडे मागे पुढे कटोरी आपल्याला चालून जाते साईड पीस, फक्त घडीमध्ये वाढवायचं. तर बघा आपल्याला बाही तयार करायची आहे. तर बाहीची घडी मी हे 9 इंच घेतली, कारण जे आपला छातीचा चौथा आहे त्याचीच घडी टाकते मी. आणि बघा खालच्या साईडने मी अशी रेष ओढून घेतली आणि आता आपली जी उंची आहे
ती उंची टाकायची. आता आपली उंची बाहीची 7 इंच आहे. अस्तरचं आहे तर आपण 1 इंच टाकायचं आणि 7 असलं तर 1.5 इंच. तर आपलं हे अस्तरचं आहे तर मी 1 इंच टाकलेलं आहे. म्हणजे 7 इंचाचं आहे तर 1 इंच टाकल्यावर मी 8 इंचाचा बघा हा चौकोन आहे. उंचीला 8 इंच आणि घडीला 9 इंच आणि इथून 3.5 इंच मी कॅप हाईट घेतलेली आहे आणि इथून 2 इंच आतमध्ये 2 इंच आतमध्ये घेऊन बघा आपले हे बाहीचे आकार आपण नेहमी देतो त्या पद्धतीने आकार दिलेले आहे. आणि बघा दंड घेर आपला हा 5.5 आणि मी 2 इंच मार्जिन ठेवलेली आहे. तुम्ही 1.5 इंचही ठेवू शकता आवडीनुसार. तर बघा हे आपल्याली बाही 7 इंचाची आहे आणि दंड घेर आपल्याला 36 मापाची आहे आणि दंड घेर आपण 5.5 घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण बाहीची पेपर कटिंग तयार केलेली आहे आणि असे मापं टाकायचे आणि या प्रकारे तुम्ही बाही आणि कटोरी तयार करायची. हे बघा आणि आता हिला ओपन करूनच कट करायचं. बंद भागात कट करायचं नाही. ओपन केल्यावर एका भागाकडचं हा कट करून घ्यायचा. म्हणजे हा जो खोल भाग येतो तो आपल्या समोरच्या भागाकडे येतो आणि उंच भाग आपल्या पाठीमागच्या भागाकडे, हे लक्षात ठेवायचं. तर बघा आपली हे पेपर कटिंग तयार झालेली आहे. 36 मापाची आहे. आपलं पाठीमागचा भाग, बाही, साईड पीस आणि ही योगपट्टीमध्ये मी अर्धा इंच जेव्हा आपण अस्तरवर काटू तेव्हा वाढवायचं. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला हा अस्तरचा कटिंगचा असेल.